मी डॉक्टर विठ्ठल पंडितराव सांडूर, लोकप्रशासन विभाग, महाराष्ट्र महाविद्यालय. BA प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी जनरिक इलेक्टिव्ह या वैकल्पिक विषयामध्ये प्रशासन या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. बदलत्या काळात सर्व क्षेत्रामध्ये जे आमूलाग्र बदल होत चाललेले आहेत, त्या बदलाला समोर ठेवून प्रशासनामध्ये देखील बदल ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे प्रशासनात आधुनिक क्रांतीचा वापर वाढवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो प्रशासनाचा, मीन्स ॲडमिनिस्ट्रेशन. आज जगात सगळीकडे विकास हा शब्द परिचयाचा बनला आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा वेगवेगळ्या विषयामध्ये जेव्हा सकारात्मक बदल होतो तेव्हा विकासाची संकल्पना व्यापत असलेली दिसून येते. या संकल्पनेला खऱ्या अर्थाने पुष्टी देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते प्रशासन करतं. या प्रशासनामध्ये बदलते आयाम लक्षात घेऊन नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे. ते नवतंत्रज्ञान म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच प्रशासन. लोकांच्या वाढत्या अपेक्षा समोर ठेवून शासन धोरणं राबवत असतं. त्या धोरणाची अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागते. ही अंमलबजावणी करत असताना जलदता, गतिमानता, पारदर्शी प्रशासन निर्माण व्हावे यासाठी आज विशेषतः प्रशासन ही संकल्पना येऊ घातली आहे. या प्रशासनाने प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन आणले आहे. ते बँकिंगच्या माध्यमातून, तिकीटच्या माध्यमातून, ऑफिसच्या माध्यमातून, सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अशी कितीतरी साधनं या नवनिर्मितीचा वापर करून प्रशासनामध्ये बदल होत असलेला पाहायला मिळतो. शासनाच्या विकासाचे जे लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोण पाडत असेल तर ते प्रशासन पार पाडतं. त्यामुळे नागरिकांशी तात्काळ संवाद साधणं, योजना त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणे, खऱ्या लाभार्थ्यांची निवड करणे अशा कितीतरी गोष्टी या प्रशासनामुळे शक्य झालेल्या आहेत. त्यामुळेच प्रशासनातील जे काही दोष होते ते दोष कमी होण्यामध्ये देखील प्रशासनाचा वापर झालेला दिसून येतो. जगामध्ये सर्वत्र माहिती तंत्रज्ञानाचा विकास होत असताना प्रशासनात देखील या माहिती तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी प्रशासन ही संकल्पना 1980 नंतर जगामध्ये हळूहळू सुरू झाली आणि आज ती सर्वांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. अशा या प्रशासनामुळे शासनाचं जे काही ध्येय असेल, जे काही धोरण असेल, उद्दिष्ट असेल, हे साध्य करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा या आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा आहे. 21व्या शतकाच्या आविष्कारामध्ये प्रशासनाचा मोलाचा वाटा आहे. अशा या प्रशासनाची जी काही साधनं आहेत ते इलेक्ट्रॉनिक मोडवर आधारित आहे आणि त्याचा वापर करून प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात विकास साध्य करण्याचा प्रयत्न होत असलेला दिसून येतो. याबाबत देवांग मेहता यांनी स्मार्ट प्रशासन या शब्दाच्या माध्यमातून प्रशासनाची व्याख्या केली आहे. प्रशासन म्हणजे स्मार्ट म्हणजे साधे, नैतिक, उत्तरदायी, जबाबदार, पारदर्शी प्रशासन होय असे देवांग मेहता म्हणतात. त्याबरोबरच वासुदेवा या विचारवंतांनी देखील प्रशासनाबाबत शासनाच्या दैनंदिन कार्यपद्धती, विकासात्मक धोरणाच्या अंमलबजावणीत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये साधने उपलब्ध करून देणे म्हणजे प्रशासन म्हणलेले आहे. वरील व्याख्येवरून हे दिसून येते की ज्या प्रशासनात इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून जनतेला
जलद पारदर्शक सेवा उपलब्ध करून देऊन दप्तर दिरंगाईसारखे भ्रष्टाचारासारखे दोष कमी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा ई प्रशासनाचा आहे. अशा ई प्रशासनामुळं प्रशासनामध्ये काय बदल झाला, काय परिणाम झाला, काय त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. नंबर 1, प्रशासकीय पारदर्शकतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. आज शासनाच्या योजना, शासनाचे नियम, आर्थिक लाभ घेणारे घटक हे ई प्रशासनामुळे प्रत्यक्ष जोडले आहेत. त्यामुळं प्रशासनामधली जी काही पारदर्शकता आहे ती पारदर्शकता, विश्वासार्हता जनसामान्यामध्ये वाढलेली दिसून येते. नंबर 2, निपक्ष व तटस्थ कर्मचारी भरती. मागच्या 10 वर्षापासून महाराष्ट्र सरकारने वर्ग 3, वर्ग 4 जवळपास लाखो लोकांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून दिली, केवळ ई प्रशासनाच्या आधारावर. त्यामुळे उमेदवारांचा या ई प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाने विश्वास जिंकलेला आहे आणि तो टिकलेला आहे. सामान्यातला शासन सामान्यापर्यंत शासन या माध्यमातून पोहोचले आहे आणि त्यामुळं निपक्ष तटस्थ कर्मचारी भरती करण्यामध्ये ई प्रशासनाचा मोलाचा वाटा आहे. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या ई प्रशासनामुळे वेळ, पैसा, श्रमाची बचत झाली आहे. गुणवत्ताप्रधान कर्मचाऱ्याची पारदर्शक भरती सुरू झाली आहे. रोकडरहित अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. ई टेंडरच्या माध्यमातून प्रशासकीय पारदर्शकता वाढली आहे. सर्वात महत्त्वाचं, कार्यक्षम प्रशासनाची निर्मिती झाली आहे. परकीय गुंतवणुकीस चालना मिळालेली आहे. त्याचा लाभ भारतातील आर्थिक विकासाला झालेला आहे. या ई प्रशासनामुळे शासनाच्या तिजोरीमध्ये भरीव कराची वाढ झाली आहे. म्हणजेच कर संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या ई प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन झालेले दिसून येते. जरी या ई प्रशासनामध्ये आमूलाग्र बदल झाले असले तरी भारतासारख्या विकसनशील राष्ट्रापुढे या इलेक्ट्रॉनिक प्रशासनाच्या पुढे अनेक अडथळे निर्माण होत असलेले दिसून येतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक साक्षरतेचा अभाव आहे, ई सायबर गुन्हेगारीचं आव्हान आहे, संगणक वापरातील जनतेचं अज्ञान आहे, ई तंत्रज्ञानाचा अभाव आहे, गोपनीयता राहत नाही. असे अनेक दोष भारताच्या प्रशासनापुढे निर्माण होत असले तरी या ई साधनाचा शासन, जनता, प्रशासन आणि उद्योग यांच्यावर व्यापक प्रभाव पडलेला दिसून येतो. हा प्रभाव सकारात्मक दृष्टिकोनातून जास्त लक्षात राहणं योग्य आहे. त्यामुळे ई प्रशासनामध्ये आमूलाग्र परिवर्तन आणलेले दिसून येते. त्यामुळे या ई प्रशासनाचं महत्त्व आज आहे, उद्या आहे आणि परवाही राहणार आहे. त्यामुळे ई प्रशासनाला आज प्रशासनामध्ये सामावून घेऊन आपली क्रांती, परिवर्तन, विकासात्मक कार्य करावे लागणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.